आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। भवर राठोड यांच्या वतीने झरोका द आर्ट एक्झिबिशनचा भव्य शुभारंभ। फॅशन डिझायनिंग आणि आर्किटेक्चर या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरची दिशा देणारे झरोका द आर्ट हे 3 दिवसीय भव्य एक्झिबिशन नाशिकमध्ये सुरू झालंय। फॅशन डिझायनिंग आणि आर्किटेक्चर क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व भवर राठोड यांच्या BRDS भवर राठोड डिझाइन स्टुडिओच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारे झरोका द आर्ट हे 3 दिवसीय एक्झिबिशन आजपासून सुरू झालंय। फॅशन डिझायनिंग आणि आर्किटेक्चर क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन एक प्रेरणादायी संधी ठरतंय। विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच करिअर मार्गदर्शन मिळावं, त्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावं या उद्देशानं नाशिकच्या गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथे 30 मे ते 1 जून रोजी झरोका द आर्ट हे 3 दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आलंय। यामध्ये 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी फॅशन डिझायनिंग आणि आर्किटेक्चर क्षेत्रात करिअर मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। या प्रदर्शनात BRDS कॉलेज रोड सेंटरमधील विद्यार्थ्यांनी गेल्या 5 वर्षात साकारलेली पेंटिंग, स्केचेस, क्रिएटिव्ह फॅशन डिझाइन कपडे आणि आर्किटेक्चरल मॉडेल्स यांचे आकर्षक दालन सादर केले। विशेष म्हणजे या दालनाचे उद्घाटनही विद्यार्थ्यांच्या हस्तेच करण्यात आलंय। फॅशन डिझायनिंग आणि आर्किटेक्चरच्या क्षेत्रात 10वी आणि 12वी नंतर करिअर घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन अत्यंत मार्गदर्शक आहे। अम्ब्रेला पेंटिंग, टी-शर्ट पेंटिंग, फॅब्रिक तुकडी वर्क यासारख्या विविध क्रिएटिव्ह उपक्रमांचाही समावेश करण्यात आलाय। विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारे मार्गदर्शन, प्रात्यक्षिक प्रदर्शन आणि कल्पक असे उपक्रम यामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळतोय। नाशिककर पालकांनी आपल्या मुलांमधील सर्जनशीलतेला प्रोत्साहन द्यावं आणि अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन BRDS नाशिक सेंटरचे संचालक आनंद तांबट यांनी केलंय। नमस्कार, मी आनंद तांबट, भवर राठोड डिझाइन स्टुडिओ BRDS या नाशिक शाखेचा मी इथे संचालक आहे। भवर राठोड डिझाइन स्टुडिओ BRDS यांच्या वतीने झरोका द आर्ट एक्झिबिशन हा 3 दिवसाचा आर्ट फेस्टिवल सर्व नाशिककरांसाठी आयोजित केलेला आहे। ह्याच्यामध्ये BRDSच्या विद्यार्थ्यांचं कलाकृतींचं प्रदर्शन कुसुमाग्रज स्मारक नाशिक येथे मांडण्यात आलेलं आहे। या 3 दिवसाच्या आर्ट फेस्टिवलमध्ये 3 दिवस वेगवेगळे वर्कशॉप्स, 10वी नंतर किंवा 12वी नंतर विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे त्यासाठी करिअर संबंधीचा मार्गदर्शक असा सेमिनार जो आहे की ज्याच्यामध्ये डिझाईन आणि आर्किटेक्चर या क्षेत्रामध्ये जर आपल्याला करिअर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यात येणार आहे। तसंच अम्ब्रेला पेंटिंग वर्कशॉप, टी-शर्ट पेंटिंग वर्कशॉप, फॅब्रिक तुकडी पेंटिंग वर्कशॉप असे विविध वर्कशॉप्स इथे नाशिककरांसाठी आयोजित करण्यात आलेले आहेत। या वर्कशॉपमध्ये नाशिककर स्वतः सहभागी होऊन त्याचा आनंद घेऊ शकतात। तसंच एक अनोखा उपक्रम BRDSच्या वतीने उद्या संध्याकाळी 6 वाजता कुसुमाग्रज स्मारक इथे आयोजित करण्यात आलेला आहे। त्याचं नाव आहे आर्ट हार्ट। ह्या आर्ट हार्टची संकल्पना अशी आहे की ह्या आर्ट हार्टमध्ये आपण सगळ्यांनी येऊन इथे सहभागी व्हायचं आहे आणि आपल्या स्वतःतल्या कलाकाराला शोधायचं आहे। स्वतःतला कलाकार शोधण्यासाठी आम्ही तुमची मदत करू। इथे आपल्याला काही सामुग्री दिली जाईल, त्या सामुग्रीमधनं आपण स्वतःचं क्रिएटिव्ह तयार करू शकता आणि ते आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकता। असे बरेच क्रिएटिव्ह इव्हेंट्स आज, उद्या आणि परवा म्हणजे 30 मे, 31 मे आणि 1 जून या 3 दिवसांमध्ये कुसुमाग्रज स्मारक इथे BRDS यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहेत। आपण नक्की भेट द्या आणि आपल्यातल्या कलाकाराला शोधण्याचा प्रयत्न करा। BRDS नाशिक यांच्या वतीने कुसुमाग्रज
स्मारकाच्या या कला दालनात अत्यंत उत्कृष्ट असं चित्र प्रदर्शन, काही मॉडेल्स असं खूप सुंदर असं प्रदर्शन इथे लागलेलं आहे. BRDSच्या स्टुडंटने हे खूप कष्टाने सगळं एक्झिबिशन लावलेलं आहे आणि खूप सुंदर असं नाशिककरांना कलेच्या दृष्टिकोनाने बघण्यासाठी एक चांगली संधी म्हणावी लागेल. कारण या क्षेत्रात काम करणारी मुलं पुढे जाऊन डिझायनिंगमध्ये चांगलं काम करिअर करतात. त्यांचं काय क्षेत्र असतं, कसं काम करतात हे बघण्याचं आपल्याला एक संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. BRDSनी ऑर्गनाईज केलेलं हे एक्झिबिशन सालावादाप्रमाणे ह्यावर्षी 3रं का 4थं वर्ष आहे, पण अप्रतिम आहे. म्हणजे इतकं छान कलाकृती इथे त्यांच्या विद्यार्थ्यांनी इथे प्रस्तुत केले आहेत. त्याच्यामध्ये इको फ्रेंडली, नंतर पेन्सिल शेडिंग, सगळ्या एन्व्हायरमेंटला कसं जतन करूनसुद्धा आपण आर्ट हे करू शकतो याचा इकडे खूप सुंदर देखावा त्यांनी मांडलेला आहे. अतिशय सुंदर प्रदर्शन आहे. लोकांनी जरूर येऊन बघावं. मुलांनी तर नक्कीच बघावं, कारण पुढे जर आर्ट आणि डिझाईन या क्षेत्राकडे जायचं असेल तर BRDS इज द स्टॉप सोल्युशन, वन स्टॉप सोल्युशन. BRDS नाशिक सेंटरमधील जाई खंबायत, तन्वी पुरोहित, अंजली करवंदे, ओम चौधरी, सिद्धेश्वरी तांबे, पियुषा भागवे आणि रोहन तांबट यांसह अनेक विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवलाय. झरोका द आर्ट हे प्रदर्शन केवळ कला प्रदर्शन नसून एक करिअर गाईडसारखं आहे. नाशिककरांनी आपल्या मुलांमधील कलेला संधी द्यावी असा सकारात्मक संदेश हे प्रदर्शन देत आहे. न्यूज महाराष्ट्रसाठी अनिल केदारे, नाशिक.